म्हणजे नवीन नातं जोडण्यासाठी डेस्परेट झालाय का आमची लोकांची असलेली नाती तोडण्यासाठी डेस्परेट झालाय, याबद्दल आमच्या मनामध्ये संपूर्णपणे शंका आहे। आणि तिसरी महत्वाची गोष्ट, रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, किंवा अजून 2 लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायचे आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत, अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही। त्याच्यासाठी 4 पावलं पुढे यावी लागतात। जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत 4 पावलं पुढे आले असते, पण तशी कुठलीही गोष्ट नाही। आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आत्ता कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाही। पण राऊत साहेब म्हणतात की योग्य वेळी दोन्ही ठाकरे बंधू हा पडदा उघडतील। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची तर्फे मी हे अधिकृतपणे सांगतोय की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाहीत सध्या, ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे। युती संदर्भात एवढं पॉझिटिव्हली ते पत्रकारांसोबत संवाद साधताय, त्यामुळे कुठला तरी संवाद साधलाय का त्यांनी मनसेसोबत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर त्यांनी आतापर्यंत कुठलाही संवाद, जे काय आम्ही बघतोय ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमधूनच बघतोय किंवा अनिल परवांच्या पत्रकार परिषदेमध्ये बघतोय, आतापर्यंत कुठलाही ना पडद्या मागणं ना पडद्या पुढणं कुठलाही संवाद साधला गेलेला नाही। मला हेही इथे सांगावंसं वाटतं की 2014 होते किंवा 2017 जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक मातोश्रीवर पाठवले होते। त्यावेळेला उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत, पण आम्हाला युती करायची होती म्हणून आम्ही आमचा माणूस तिथे पाठवला होता। मला असं वाटतं ही खरी पद्धत आहे। नुसत्या सकाळच्या पत्रकार परिषदा घेऊन तुम्हाला आमच्या मनात शंका येते की नुसत्या पत्रकार परिषद घेऊन एक फक्त वातावरण निर्मिती करायची, नवीन नाती जोडायची आहेत का आमची लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहेत, हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित। उद्धव ठाकरे यांचं मन विशाल आणि मोठं आहे असं म्हणतात ते। देशपांडे, तुम्ही म्हणता आहात की नवी नाती जोडायची आहे की आमची दुसऱ्यांबरोबर किंवा अन्य लोकांबरोबर असलेली नाती तोडायची आहे, तर ही अन्य लोकांबरोबर असलेली तुमची नाती नेमकी कोणाबरोबर आहे? आमची जी काही इतर पक्षांबरोबर नाती आहे ती आम्ही तुम्हाला माहिती आहे, लोकसभेमध्ये पण आम्ही पाठिंबा दिला होता, विधानसभेला आमची चर्चा चालू होती, चर्चा असफल झाली, त्यामुळे त्याच्यात काही लपवण्यासारखं काही नाहीये किंवा आम्ही काही लपवत पण नाहीये की आमची कोणाबरोबर नाती आहेत किंवा नाही आहेत। पण ही मुद्दाम एक हवा निर्माण करायची मराठी माणसासाठी म्हणून आम्ही करतोय असं दाखवायचं, हे याच्या आधीही 2 वेळेला शिवसेना उभाटाने केलेलं, 2014लाही केलेलं, 2017लाही केलेलं आहे। त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या वेळेला मला असं वाटतं रोज पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून युत्या होत नसतात। ज्यावेळेला आम्हाला करायची होती, मी उदाहरण म्हणून सांगतोय, ज्यावेळेला आम्हाला करायची होती त्यावेळेला स्वतः सन्मान्य बाळा गंगावकर यांना राजसाहेबांनी मातोश्रीवर पाठवलं होतं आणि युती होत असते किंवा चर्चा होत असते ती अशा प्रकारे होत असते, पत्रकार परिषदा घेऊन